हे उडदाचे पापड इतके खमंग, खुसखुशीत चविष्ट होतात, की जर तुम्ही एकदा या पद्धतीने बनवले, तर दरवर्षी याच पद्धतीने बनवाल याची मी गॅरंटी देते. पापडांसाठी मी उडदाची पांढरी डाळ जी पापडांसाठी लागते, ती डाळ इथे घेतलेली आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आणि ही डाळ मी गिरणीतून दळून आणलेली आहे. आता आपल्याला पीठ चाळून घ्यायचंय. त्यासाठी मी ताटाला आधी तेल लावून घेतलं, कारण उडदाचे पीठ हे खूप जास्त चिकट असते आणि मळताना ते बऱ्याच प्रमाणात खाली चिकटून बसते. यासाठी मी ताटाला तेल लावले म्हणजे अजिबात पीठ खाली ताटाला चिटकणार नाही. आता थोडे-थोडे करून पीठ मी चाळून घेणार आहे. जितके बारीक पीठ तितकेच पापड खुसखुशीत होतात. त्यामुळे आधी सर्व पीठ मी छान चाळून घेतलं. आता आपलं पापडांसाठी लागणारं सर्व पीठ तयार आहे. नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आता पापडांसाठी मी इथे एक पातेलं ठेवलं आहे. पाणी गरम करायचं आहे. त्याच्यात मी 50 ग्रॅम पापडाचा रामबंधूचा मसाला टाकला आहे आणि हे पाणी आता छान उकळून घेणार आहे. या तयार मसाल्यामध्ये काळी मिरी, हिंग, काळे मीठ, साधे मीठ सर्व व्यवस्थित प्रमाणात घेतलेलं असतं. त्यामुळे पापड खूपच छान चविष्ट होतात. सोड्याचेही प्रमाण अगदी व्यवस्थिशीर असते. त्यामुळे पापड छान खुसखुशीत होतात. तर हा मसाला पाण्यामध्ये उकळल्याने सर्व त्याच्यामध्ये चव व्यवस्थित मिक्स होते. म्हणून हा चविष्ट मसाला टाकून मी छान उकळून घेतला आहे आणि आता ते पाणी गार करून घेतले. पाणी गार झाल्याच्या नंतर पापडांसाठीचे जे पीठ आहे ते मळून घ्यायचे. पाणी टाकताना याच्यात थोडं-थोडं करून पाणी घाला. एकदाच सर्व पाणी टाकू नका. कारण आपल्याला पापडांसाठी जे पीठ आहे ते खूप घट्ट असे मळायचे. आता थोडे-थोडे पाणी टाकून छान घट्ट असं डो मी तयार करून घेतलेला आहे. पापड खुसखुशीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप किंवा ट्रिक याला म्हणता येईल. तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, दाखवणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर एक कमेंट आणि लाईक नक्की करा. आता थोडंसं तेल टाकून मी छान पीठ मळून घेतलं आणि 20 मिनिटासाठी पीठ झाकून ठेवलं. 15 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा थोडासा तेलाचा हात घेतला आणि पीठ छान व्यवस्थित मळून घेतलं. आता हे पीठ आपल्याला रात्रभर एका डब्यात भरून ठेवायचं आहे. म्हणजे रात्रभरात ते खूप छान सेट होतं. सर्व मसाले त्याच्यामध्ये मुरले जातात आणि यामुळे पापड छान खुसखुशीत तयार होतात. तळल्यानंतर हा पापड इतका छान फुलतो आणि चवीला तर इतका अप्रतिम लागतो. मी सांगितलेली पद्धत जर तुम्ही फॉलो केली ना, तर तुमचे उडदाचे पापड एकदम अप्रतिम चवीचे तयार होतील. आता इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतला आहे आणि पीठ अशा प्रकारे छान मळून घेतलं. आता याला 2 भागामध्ये मी कन्व्हर्ट करून घेणार आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून याच्यामध्ये भरून रात्रभरासाठी ठेवून देणार आहे. आणि पीठ ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. आणि आता आपण पाहूया दुसऱ्या दिवशी पीठ खूप छान असे हलके तयार झालेले असते. छान मुरलेले असते. ओढल्यावर छान असे मऊ लुसलुशीत पीठ तयार होते. तर पापड एकदम खुसखुशीत होण्यासाठी इथे आपल्याला एक टिप वापरायची आहे. इथे मी खलबत्त्याची मुसळी अवेलेबल असते, ती घेतलेली आहे. लोखंडाच्या मुसळीने मी हे पीठ छान व्यवस्थित कुटून घेणार आहे. जोरात-जोरात कुटून घेतल्याने पीठ छान खुसखुशीत असे तयार होते. पापड छान फुलतात. तुम्ही जेव्हा पण पापड बनवाल, तेव्हा या पद्धतीचा वापर नक्की करायचा आहे, म्हणजे पापड छान फुलतील. आता हे पीठ कुटून झाले, की मी छान तेलाचा हात घेऊन पीठ चांगले मळून घेणार आहे. एकसारखा याचा गोळा तयार करून चाकूच्या साहाय्याने याच्या छोट्या-छोट्या लाट्या तयार करून घेणार आहेत. म्हणजे सर्व पापड एकसारखे तयार होतात. उन्हाळी वाळवणाचे दरवर्षी तुम्ही कोणत्या प्रकारचे पापड बनवता, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उडदाचे हे चविष्ट पापड याला उन्हामध्ये वाळवायची अजिबात गरज नसते. घरच्या घरीच फॅनखाली हे अगदी छान सुकतात. 2 दिवस फॅनखाली ठेवले की मस्त पापड सुकून तयार होतात. आता बाकीच्या लाट्या मी एका डब्यामध्ये बंद करून ठेवल्या आहेत. कारण हवा लागल्याने हे पीठ कडक होते आणि जेवढे लागेल तेवढेच पीठ मी वरती ठेवून घेतले आहे. आता पापड कसे लाटायचे ते आपण पाहूया. छान मस्त लाट्या आपल्या तयार झाल्या आहेत आणि उडदाचेच थोडे पीठ मी बाजूला काढून ठेवले होते. ते आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. तेल लावून सुद्धा आपण पापड लाटू शकतो. पण याचा नंतर जरा वेगळा वास येतो. त्यामुळे तेल न लावता थोडे हलकेसे पीठ लावून पापड लाटून घ्यायचे. अर्धा किलोच्या प्रमाणात माझे इथे जवळ-जवळ 70 ते 75 पापड तयार झालेले आहेत. सर्व पापड लाटून माझे इथे आता तयार झालेले आहेत आणि 2 दिवस मी यांना छान फॅनखाली वाळवून घेतले आहे.
तुम्ही हा पापड भाजून खा किंवा तळून खा, चवीला अगदी एकदम चविष्ट आणि अप्रतिम लागतो. चला तर आपण पापड तळून पाहूया. तोपर्यंत रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट करा. आता पापड तळूया. छान मस्त खमंग असा पापड तळून तयार झाला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.